काँग्रेसच्या टीकेला योग्य वेळेस उत्तर देणार सुनेत्रा पवारांचं काँग्रेसला सडेतोड उत्तर। चर्चेत राहण्यासाठी काँग्रेसचा थिल्लरपणा, मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका, तर लाडक्या बहिणी सुनेत्रा पवारांच्या अपमानाचा बदला घेतील, एकनाथ शिंदेंनी काँग्रेसला सुनावलं। शेतकरी कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात, पहिल्या टप्प्यात 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 7,000 कोटी जमा। E20 पेट्रोल विरोधात पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मोर्चा, E20 पेट्रोल बंद करण्याची मागणी, इथेनॉल धोरणामागे अमेरिकेचा दबाव असल्याचा आरोप। सुप्रीम कोर्टात बुधवारी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाची सुनावणी, सुनावणीकडे ठाकरे शिंदेसह महाराष्ट्राचं लक्ष। शरद पवारांसाठी देशमुख डोकेदुखी ठरणार, राज्यपालांची अनिल देशमुखांवर खटला चालवण्यास अनुमती, देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा खटला चालणार। तुकाराम मुंढेंच्या वक्तव्याला नवी फोडणी, सावजी विक्रेते मुंढेंवर चिडले। TDRF जवानावर शहापूर पोलिसांची दादागिरी, कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल करण्यास गेलेल्या गोरे कुटुंबाला धमकावलं। गोरे कुटुंबियांचे आरोप शहापूर पोलिसांनी फेटाळले, कंत्राटदाराची पाठराखण केल्याचा पोलिसांवर आरोप। गेल्या 4 दिवसात नाशिकमध्ये 2568 खड्डे बुजवल्याचा दावा, 5 जणांचे बळी गेल्यानंतर पालिकेला जाग। नाशिकात सत्ताधारी भाजपा नगरसेवक पालिकेविरोधात कोर्टात, खड्डे बुजवतानाच्या निष्काळजीपणामुळे दुखापत झाल्याचा आरोप। आरोपींची धिंड पुणे पोलिसांच्या अंगलट, राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस, पुणे पोलिसांच्या कारवाईवर आयोगाचे ताशेरे। पुण्यात क्रूरतेचा कळस, कौटुंबिक वादातून 9 महिन्याच्या बाळाच्या तोंडात ओतलं फेविक्विक। लाल रंगाचा डुकरालाही राग, भंडाऱ्यात टपरीवरच्या लाल बनियन घातलेल्या माणसालाच रानडुकराची धडक। कोल्हापूरच्या शिरडोन ग्रामसभेत प्रचंड गोंधळ, दारूबंदीसाठी महिला आक्रमक, प्रशासनाला धरलं धारेवर। तामिळी मुख्यमंत्र्यांच्या मैत्रिणीवर शेरेबाजी, उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर अटकेची कारवाई। अमित शहा अद्यापही सभागृहात अनुपस्थित, काँग्रेसकडून राज्यसभेत गोंधळ, शहा यांनी कामकाजात सहभागी व्हावं यासाठी आंदोलन। उद्योजक सुमंतराव पेंढरकर यांचं निधन, विकोला जागतिक ओळख देणारा उद्योजक हरपला।